स्टेजवर गेल्यानंतर तुला असं कधी झालंय का की बाबा खूप भीती वाटली आहे, फिअर फील होतोय? कारण की बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण बघतो की क्राऊड हा खूप वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तर बरोबर. असा काही गोष्ट झाली आहे कधी, त्याच्याबद्दल तू काय सांगू शकशील? माझा पहिलाच शो होता आयुष्यातला स्टेज शो, हं. म्हणजे वैयक्तिकवाला डी-जे शो. तर तेव्हा मला सुद्धा शोच्या नंतर एक जणाने अप्रोच केलं होतं, की येतेस का रूमवरती वगैरे असं डिरेक्टली. इथून मी आत्ता एक्सपेक्ट नाही करणार लोकांकडून, की त्यांनी माझ्याकडून क्रिएटिव्हिटी एक्सपेक्ट करावी आणि मी केली तर मला ते रिस्पॉन्सही देणार नाहीत. म्हणजे आत्ता जी डिमांड आहे शोजची ती तशीच राहील किंवा माझ्या शोजची प्राईज वाढेल, मी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केली तर असं काहीच नाही होणार. आपण जर बघितलं तर आजकाल मराठी गाणी झाली किंवा हिंदी हं. गाणी झाली, ह्या गाण्यांवर आपण बघतो की डान्स परफॉर्मन्स जे आहेत ते होत असतात. हो. बऱ्याचशा गावांमधून किंवा पॉलिटिकल इव्हेंट्समधून तुम्हाला इन्व्हिटेशन येत असतात. हं. तर बेसिकली साधारणतः एका महिन्यामध्ये किती शोज तुम्ही करता? एकदा मला माझी एक्झाम होती आणि एक्झामच्या वेळेससुद्धा मला सुट्ट्या दिल्या नव्हत्या. तिथं कंपल्सरी जर मी त्यांच्या बॅनरला काम करते तर अं, म्हणजे तारखा दिल्या तर जावंच लागतं. एक परफॉर्मन्स होत होता. छान चालला होता शो. हं. पण नंतर मग आम्ही ग्रुपनी जायला लागलो, की 3-3 मुलींची एंट्री, लीड डान्सर्स आणि तिथे गेल्याच्या नंतर अचानक दगडफेक, माती वगैरे अरे फेकायला बापरे! लागले. असंच मज्जा म्हणून. नमस्कार मित्रांनो. आजचा एपिसोड हा आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आज आपण सुरू करतोय एक नवीन सेगमेंट. तो असणार आहे बिहाइंड द स्पॉटलाइट. आपण स्टेजवर अनेक वेळा बघतो. लाईट्स चमकतात, टाळ्यांचा कडकडाट होतो आणि सगळ्यांना दिसते ती एक ग्लॅमरस डान्स परफॉर्मर. पण त्या लाईटच्या मागे असती ती म्हणजे मेहनत, संघर्ष, तिचे अश्रू आणि एक न बोललेली कथा. व्यथाच म्हणू शकतो आपण त्याला. महाराष्ट्राची ओळख असलेली लावणी, डी-जे बीट्सवर थिरकणारी ऊर्जा आणि हजारो लोकांसमोर परफॉर्मन्स करणाऱ्या मुलींची दुनिया. ही फक्त ग्लॅमर नाही, तर ही पॅशन आहे, पेन आहे, डेडिकेशन आहे आणि समाजाकडनं त्यांना एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, ती म्हणजे रिस्पेक्ट. तो कसा मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी काय करावं लागलं पाहिजे, तर ह्यासाठी आपण बऱ्याच लोकांना भेटणार आहोत. जी स्टेजवर एनर्जी असते आणि जी मनामध्ये एनर्जी असते, ती टिकवणं एखाद्या कलाकारासाठी किती महत्त्वाचं आहे, हे देखील आज आपण बघणार आहोत. चला तर मग भेटूया मानसी पुणेकर यांना. सो पहिल्यांदा तर मानसी, तू आमच्या शोवर आलीस त्याबद्दल मनःपूर्वक तुझे आभार. मला सांग की आपण जे आजकाल ट्रेंडिंगमध्ये बघतो, की हं. बऱ्याचशा ठिकाणी शोज असतात, त्या शोजला तुम्हाला इन्व्हाईट केलं जातं. तर मानसी, तुझा हा ओव्हरऑल परफॉर्मन्स जे आहे किंवा ह्याच्यामध्ये तू येण्याची जी सुरुवात आहे, हं. ती कशी झाली आणि त्याच्याबद्दल तू काय सांगू शकशील? येण्याची सुरुवात तर अशी झाली, की स्टार्टिंगला मी म्हणजे एक नॉर्मल कॉलेज स्टुडंट होते. माझं शिक्षणही झालं आहे. पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये डान्सची आवड तयार झाली होती. मग मी घरी प्रॅक्टिस करायचे कंटिन्युअसली. म्हणजे खूप टाईम मी डान्समध्ये घालवला. पण मग नंतर की करायचं काय ह्या डान्सचं? कारण मला तसं बऱ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. जसं की म्हणजे मी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्यात. YouTubeसुद्धा ट्राय केलं आहे. त्यावरती सुद्धा सिल्वर प्ले बटन मिळवलं आहे ओके. किंवा असे बरेच इंटरेस्ट आहेत. फक्त एवढंच नाही, मी स्पोर्ट्समध्ये सुद्धा होते किंवा कॉलेजमध्ये म्हणजे शिक्षण तर माझं होतंच चालू. मग मला वाटले की म्हणजे करूया ह्यामध्ये सुद्धा, ट्राय करू काहीतरी. तर मी कॉम्पिटिशन्सपासून सुरुवात केली ओके. आणि म्हणजे मी एकाच दिवशी म्हणजे प्रिपेअर केलं, पण प्रॅक्टिस ऑलरेडी खूप करून बसले होते 3 वर्ष. तर मग एका दिवसात प्रिपेअर करून वगैरे सुद्धा म्हणजे ट्रॉफीज मिळाल्या. रनर अप होते किंवा फर्स्ट प्राइज मिळायचं, सेकंड प्राइज. मग कॉन्फिडन्स वाढला, पण तिथं जिंकल्यावरच पैसे मिळतात. करेक्ट. मग मला समजलं की ऑर्केस्ट्रा नावाची सुद्धा गोष्ट आहे. एक्झॅक्टली. मग मी ट्राय केलं, की मला ऑफर आली होती एक परफॉर्म करणार का म्हणून. मग मी बोलले, की "ठीक आहे, करते मी ट्राय." ट्राय केलं आणि पहिल्याच दिवशी म्हणजे त्यांनी मला सांगितलं जेव्हा मी बघायला गेले, हं. की म्हणजे "तू कर, आत्ताच परफॉर्म कर." मी फक्त बघायला गेले होते, की शोज कसे असतात, काय. आणि तिथे त्यांना आवडलं माझं परफॉर्मन्स, तर ते बोलले, "कंटिन्यू करू शकते." ओके. मग पूर्ण सीझन मी त्यांच्याकडे केला.
सीझन केल्याच्या नंतर हळूहळू फेम वाढत गेली वगैरे असं सुरुवात झाली होती. ओके. नॉर्मली आपण जर बघायला गेलो ना, तर आम्ही एज्युकेशनच्या बद्दलही म्हणजे इथं मला नमूद करावंसं वाटेल. मी तुझं हं. एज्युकेशन बघितलं. नॉर्मली तू मास्टर्स डिग्री कंप्लीट केलेली आहे. तर कंप्लीट त्याच्याबद्दल काय सांगशील? मास्टर्स माझं कंप्लीट म्हणजे की थोडक्यात राहिले 2 एक्झाम्स माझे ओके. बाकी होत्या द्यायच्या. मी ॲब्सेंट होते शोजच्याचमुळे. अच्छा. पण माझं एम-एस-सीचं पर्यंत एज्युकेशन मी घेतलंय ओके. मायक्रोबायोलॉजीमध्ये. नॉर्मली आपण ज्यावेळेस बघतो ना मानसी, की डी-जे किंवा ज्याला आपण म्हणतो स्टेज परफॉर्मर, हं, तर हा होण्याचा निर्णय जसं की तू म्हणलीस, की तुला डान्सची आवड होती. पण हं, मग जर एज्युकेशन जर आपण बघितलं, की जसं की तू जर म्हणतीये, की हं. तू मास्टर डिग्रीला आहे, बॅचलर डिग्री कंप्लीट झाली. मग हो. कुठं जॉब करावासा नाही वाटला कधी? की मी म्हणजे जॉबसुद्धा केलेला आहे. मी एक रिसेप्शनिस्ट म्हणून सुद्धा जॉब केला आहे. परत डान्स टीचर म्हणून सुद्धा केलं आहे. डान्स टीचर म्हणून आणि परत सायन्सची टीचर म्हणून पण केलं आहे. पण त्याच्यामध्ये असं एन्जॉयमेंट नव्हती. आता मी जेव्हा सायन्सची टीचर होते, तर आठवड्यातून 2 दिवस जावं लागायचं. पण माझं पेमेंट फक्त ₹4000 होतं. तर ते नाही आवडलं मला. परत लॅबमध्ये वगैरे पण मी ट्राय केला आहे जॉब. तिथे तिथे पण नव्हतं पेमेंट वगैरे नाही जास्त एम-एस-सी करूनसुद्धा. पण ह्याच्यामध्ये असं झालं की शोजमध्ये मला चांगलं पेमेंट मिळायचं. म्हणजे पहिलं कमीच होतं तसं, पण जसे-जसे माझी फेम वगैरे वाढत हं, गेली, हं. तर म्हणजे खूप परवडतंय ते जॉबपेक्षा. दुप्पट-तिप्पट त्याच्यापेक्षा जास्त. मग त्यामुळे मी ठरवलं की हेच कंटिन्यू करायचं पुढे. ओके. पहिला स्टेज शो आठवतोय का, जो तू केला होता आणि त्याच्याबद्दल तुझे काय म्हणजे व्ह्यूज आहेत? कसा होता तो एक्सपिरियन्स? पहिला स्टेज शो जो होता माझा, म्हणजे तिथे मी फक्त बघायला गेले होते, की काय असतं ऑर्केस्ट्रा ओके. आणि कसं काय असतं तिथे. तिथं मी जे घरी कोरिओग्राफ केलेले, प्रॅक्टिस करून जे गेलेले, त्यावेळेस ते मी तिथे केलं. पण आपण जसं कॉम्पिटिशन्समध्ये करतो ते खूप वेगळं आहे. इकडे खूप वेगळं आहे. इथं पब्लिकसोबत इंटरॅक्ट करावं लागतं वगैरे. अं, पण पहिला परफॉर्मन्स मला आठवतंय, की मी माझ्या घरून गेले होते आणि अच्छा. त्या अशा लोकेशनवर मला बोलवलं होतं. एक खूप खूप आतमध्ये गाव होतं, खूप लांब होतं माझ्या घरापासून. हं, हं. मी एकटी रिक्षाने गेले, रिक्षा चेंज करत तिथं ओलासुद्धा जात नव्हती. अच्छा. गेले पण कशी तरी पोहोचले लोकेशनला आणि पोहोचल्यावरती सरांनी मला ज्यांच्याकडे मी होते, तर ते बोलले, की "तू रेडी हो आणि आणि करून दाखव परफॉर्मन्स एखादा अच्छा. तरी." केला. आवडलं त्यांना माझा डान्स. चिकनी चमेलीवरती केलं होतं. ओके. तिकडचे सॉन्ग्स म्हणजे जे ऑर्केस्ट्रात वाजतात किंवा डी-जे शोमध्ये सगळं खूप वेगळं आहे. खूप म्हणजे जे गावातल्या लोकांना जी गाणी आवडतात अशी गाणी अच्छा. त्याच्यामध्ये परफॉर्म करतो आपण. तर असं होता फर्स्ट परफॉर्मन्स माझा. बेसिकली जर आपण बघायला हं. गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये तुला काही स्ट्रगल्स पण करावे लागले असतील. माझ्या मते ते खूप असतील. तर खूप. त्याच्याबद्दल तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकशील, की स्ट्रगल्स नेमकं त्यातनं तू कशी वाट काढत गेलीस किंवा कशा पद्धतीमध्ये तुझी स्ट्रगल लाईफ होती? स्ट्रगल लाईफ म्हणजे मी हे कॉलेज करता केलं. त्यामुळे आता स्ट्रगल सांगायचं म्हटलं तर एक इन्सिडेंट सांगू शकते, की हं. एकदा एकदा मला माझी एक्झाम होती आणि एक्झामच्या वेळेससुद्धा मला सुट्ट्या दिल्या नव्हत्या. तिथं कंपल्सरी जर मी त्यांच्या बॅनरला काम करते तर अं, म्हणजे तारखा दिल्या तर जावंच लागतं. ओके. पण त्यांनी माझ्यासाठी एक ॲडजस्ट केलं, की पुण्यातले जवळचे शोज देतो. पण तरी माझ्यासाठी ते लांब होते, की एक्झामचा टाईम होतं एक 4 ते 5 सॉरी 4 का 5 असं काहीतरीला संपणार होती एक्झाम हं, माझी. हं. आणि संपल्याच्या नंतर मला तिथून घरी घरी जायचं आहे. माझं घर तिथून 10-15 किलोमीटर. तिथून मला जायचं होतं सातारा साईडला. मग हे म्हणजे खूप जिगजिगचं काम होतं. म्हणजे मला 10 वाजले तिथं पोहोचायला. मी लालपरीने प्रवास करत असं गेले वगैरे आणि तेव्हा मला पेमेंटसुद्धा फक्त 1000 होतं पर शो. अच्छा. आणि ते परवडत नव्हतं कारण प्रवासातच माझे ₹400 पर्यंत खर्च व्हायचे, की बरोबर. घरापासून जा, मग गाडी चेंज करा वगैरे. मग ते लोकं ऑलरेडी तिथं पोहोचले होते. त्यांची टीम वगैरे. पण मी मागून गेले एक्झाम झाल्याच्या नंतर. तर तिथे गेल्यावरती मला रिसीव्ह करायला सुद्धा कोणी आलं नव्हतं. मग तिथे एक रेस्टॉरंट होतं. मी तिथे थांबले. आसपास काहीच नव्हतं हं, हं. आणि एवढं लेटसुद्धा झालेलं.
तर ते लोकांचा कार्यक्रम होता, ते फोनही रिसीव्ह करत नव्हते. नशीब माझं चांगलं की तिथे म्हणजे जे रेस्टॉरंटचे ओनर होते त्यांचाच ओळखीच्या लोकांचा कार्यक्रम निघाला. ओके. त्यांनी मला ड्रॉप केलं. मग तिथं जाऊन आवरलं, परफॉर्म केलं वगैरे. हा झाला एक स्ट्रगल. असं बरंच काय-काय की मला हे सुद्धा माहिती नव्हतं की पावसाळ्यात स्टेज शोज कमी असतात. अच्छा. सीझनच्या वेळेस मला वाटलं की वॉव! छान पैसे कमवतोय आपण. हं, हं. ₹1000 असले तरी 30-35 शोज झाले तरी 35,000. माझ्या डोक्यात काय होतं की जॉबमध्ये आपल्याला 20,000 15,000च मिळणार. 35,000 40,000 किती चांगली अमाउंट आहे एका महिन्यामध्ये. तर म्हणून मी थोडी एक्सायटेड होते, पण जसा पावसाळा आला मग मला समजलं की हे असं असतं की प्रत्येक महिन्याला एवढेच शोज असतील असं नाहीये. ओके. सीझन वाईज. नॉर्मली जर आपण बघायला गेलो, की हं, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघतो, की फॅमिली सपोर्ट हा तितकाच महत्त्वाचा असतो. हं. तर जेव्हा तू सांगितलं, की मी करियर म्हणून ॲज अ डान्सर म्हणून काम करणार आहेस, त्यावेळेस तुला फॅमिलीतनं कशा पद्धतीमध्ये सपोर्ट मिळाला? काय त्यांचं रिएक्शन काय होतं? माझ्या फॅमिलीचा मला पहिल्यापासून सपोर्ट राहिलाय कोणतीही गोष्ट ट्राय करायला. म्हणजे YouTubeचा असू द्या. YouTubeमध्ये तर माहिती आहे की पटकन इन्कम वगैरे नाही मिळत. करेक्ट. आणि असे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी खूप टाईम घेऊन स्पेंड केले त्यामध्ये, टाईम घालवला आहे, ट्राय केलेत. काही-काही गोष्टी चालल्या, काही नाही चालल्या. त्यामुळे फॅमिलीचा माझा प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट आहे. कारण मी 12thच्या नंतरपासून माझा भाऊ आणि मी होतो, तर दोघांनी तो 10वीला मी 12वीला. अच्छा. तर एकमेकांच्या सपोर्टने आम्ही स्वतःचं एज्युकेशन सगळं स्वतःच्या पैशांनी वगैरे केलं आहे. स्वतःची लाईफ म्हणजे इंडिपेंडंट बनलो आम्ही. ओके. कमी वयातच. तुम्ही त्यामुळे मूळचे फॅमिलीचा कुठले आहे आणि सपोर्ट. मूळचे कुठले तुम्ही? मूळची मी तसं म्हणायला गेलं तर माझं नाव मानसी ढमढेरे आहे. ओके. शिरूर तालुका अच्छा. तळेगाव ढमढेरे. परफॉर्मर म्हणून ज्यावेळेस आपण काम करतो, त्यावेळेस आपण बघतो की साधारणतः 2-2.5 तास, 3 तास किंवा हं, 4 तास अशा पद्धतीमध्ये तो प्रोग्राम जो असतो ते रन होतात. तर तिथे बरोबर. एनर्जी फार महत्त्वाची असते. हं. तर स्ट्रगल झाल्यानंतर ज्यावेळेस फेम मिळायचं होतं, त्यावेळेस मग ती एनर्जी कशी मेंटेन ठेवायची किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं? एनर्जी तर तो जो माहोल आहे, की जेव्हा मी घरातून निघते शोसाठी, तेव्हापासूनच ते वातावरण खूप एनर्जेटिक असतं. कारण सगळे टीममधले लोकं एक्सायटेड असतात. मुली म्हणजे सगळी टीम मेंबर्सला बघून छान वाटतं, की रोज-रोज तर नसतात शो, पण जेव्हा पण असतील, तिथून ते शो संपेपर्यंत एनर्जी असतेच सगळ्यांमध्ये. म्हणजे अच्छा. त्याला मेंटेन करण्यासाठी काहीच करायची गरज नाही. कारण हे असं काम आहे, की जे मी एन्जॉय करते करेक्ट. त्यामुळे. नॉर्मली जर आपण बघायला गेलो, तर स्टेजवर परफॉर्म करण्याआधी हं. अ, अशी कुठली एखादी प्रिपरेशन आहे किंवा रिच्युअल आहे जी तू फॉलो करतेस? तर त्याच्याबद्दल काय सांगू शकशील? म्हणजे माझा एक असा एक्सपिरियन्स आहे, की अ, मला सवय की स्टेजवर जाताना म्हणजे सगळेच कलाकार पहिले जाताना पाया पडतात स्टेजच्या, मग जातात. एकदा मी विसरले होते गडबडीत. अच्छा. विसरले आणि जशी मी गेले स्टेजवरती लावणी करायला पहिली एंट्री, तर मी फुल घाबरलेले. खूप घाबरले होते मी. म्हणजे हार्टबीट वाढले वगैरे. त्यामुळे म्हणजे माझा असा पर्सनल अनुभव आहे, की जेव्हा पण मी पाया पडून जाते, मी एकदम रिलॅक्स असते. पण असं त्या दिवशी झालं, की मी खूप घाबरलेले. अच्छा. आपण जर बघितलं तर आजकाल मराठी गाणी झाली किंवा हिंदी हं. गाणी झाली, ह्या गाण्यांवर आपण बघतो की डान्स परफॉर्मन्स जे आहेत ते होत असतात. हो. बऱ्याचशा गावांमधून किंवा पॉलिटिकल इव्हेंट्समधून तुम्हाला इन्व्हिटेशन येत असतात. हं. तर बेसिकली साधारणतः एका महिन्यामध्ये किती शोज तुम्ही करता? एका शोमध्ये आता सीझन जर असला यात्रे-जात्रेचा तर डी-जे शो माझं आहे. तर डी-जे शो माझे आत्ता तरी एक 10-12 होतात आणि सीझन नसलं तर 4-5 तरी होतात. आणि कारण ऑर्केस्ट्राचे जे शो आहेत ते खूप प्रमाणात असतात. पण डी-जे शो एवढ्या प्रमाणात नाही होत. पण होतात. नॉर्मली आपण ज्यावेळेस पण बघतो की हं, क्राऊडला ज्यावेळेस कनेक्ट करायचं असतं, कारण की आम्ही बरेचसे रील्स बघितलेले आहेत Instagramवर. तर हं. क्राऊड तुम्हाला कनेक्ट होऊन जातो. तर क्राऊडला कनेक्ट करण्यासाठी काय सिक्रेट्स आहेत असे, की कशा पद्धतीमध्ये तुम्ही ते करता? क्राऊडला कनेक्ट करायला आता त्याच्यामागे पण एक स्टोरी आहे, की आधी कसं होतं, की मी कॉम्पिटिशन्स करायचे. ओके. तर स्पीडमध्ये डान्स करायची सवय होती, बीट टू बीट हं. वगैरे. एक-एक बीट सोडायची नाही.
ऑर्केस्ट्रामध्ये आल्यावरती किंवा ह्या लाईनमध्ये आल्यावरती थोडं वेगळं आहे की इथं थांबून पण डान्स करावा लागतो, पब्लिकसोबत इंटरॅक्ट करावं लागतं. मला सिनियर्सनी पण सजेस्ट केलं की तू थोडं हळू नाचत जा, हळू, अच्छा. आणि पब्लिकसोबत पण खेळत जा जरा, त्यांना पण एंटरटेन करत जा, थांबत जा, थोडीफार मस्ती करायची त्यांच्यासोबत. आणि मग तेच सिनियर्सचं बघून बघून करून करून शिकत गेले. ओके. साधारणतः महाराष्ट्रामध्ये असे किती दौरे होतात तुमच्या महिन्यामधून? महाराष्ट्रामध्ये आता असं मी एक्झॅक्टली नंबर नाही सांगू शकत, पण होतात, बरेच होतात. ओके. आउट ऑफ महाराष्ट्र कधी दौरा केलेला आहे? हां, आता उद्याच. अच्छा. सोशल मीडियावर तुमचे जी प्रोफाईल आहे मानसी पुणेकर या नावाने, हं. तर त्याच्यावर आपण बघू शकतो की तुम्हाला खूप फॉलोअर्स आहेत. तर मला सांगा, सोशल मीडियाच्या फॉलोअर्सने तुमच्या करिअरला काही वेगळा बूस्ट मिळाला? त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? 100%. मी तर म्हणेल की जेव्हा आपण ऑर्केस्ट्रामध्ये काम करतो किंवा असे DJ शोजमध्ये काम करतो, तेव्हा माउथ पब्लिसिटी व्हायची की हां, मानसी आली होती आमच्या गावात, मानसीला नेक्स्ट इयर पण बोलवा, असं तसं. माउथ पब्लिसिटी खूप कमी प्रमाणात होते. पण माझा म्हणजे 4था का 5वाच इव्हेंट होता कोल्हापूरमध्ये. हं. आणि तिथे तिथे काय झालं की परफॉर्म वगैरे केलं. तेवढं माझ्यामध्ये तेवढं डेअरिंग नव्हतं तेव्हा. तर तिथल्या एका फॅननी त्याला आवडलं म्हणून एक छान व्हिडिओ शूट केला iPhoneमध्ये मस्त, आणि त्यांनी Instaवरती मला कनेक्ट केलं आणि व्हिडिओज पाठवले. हं. तर मी तिथून मग व्हिडिओज वगैरे पोस्ट केले ते. छान रिस्पॉन्स आला मला, म्हणजे की स्टार्टिंगला तर 20,000 पेक्षा जास्त व्ह्यूज, पण फॉलोअर्स पण 1,000 होते. त्या अच्छा. मानाने चांगले होते. मग मी ठरवलं की कंटिन्यू पोस्ट करायचं. मग छान रिस्पॉन्स येतो, फॉलोअर्स वाढत राहतात. पण मी प्रॉपरली स्टडी करूनच सगळं केलं आहे. परफॉर्मरची जर लाईफ आपण बघितली, जसं आता तू सांगितलंस की ती दिसताना लोकांना ग्लॅमरस दिसती, हो. पण त्याच्या मागे बरेचसे चॅलेंजेस येत असतात, जसं की आता तू सांगितलंस. तर असे कुठले चॅलेंजेस आहेत जे तुला वाटतं की ॲज अ वुमन म्हणून किंवा ॲज अ स्त्री म्हणून ते चॅलेंजेस कमी झाले पाहिजेत किंवा ते हळूहळू बदलत गेले पाहिजेत आणि ही लोककला अजून जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे? मला आता मी जसं बघते ना ह्या फील्डकडे, की मला माहिती आहे की म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगू शकते, की पहिले आपण मूव्हीज वगैरे बघतो, की तिथेसुद्धा जिथं वुमन म्हणजे मुलींना ऑब्जेक्टिफाय केलं जातं किंवा खूप सुंदर प्रकारे दाखवलं जातं किंवा अट्रॅक्टिव्ह असेल एखादी हिरोईन, तेव्हा ते मूव्हीजच्या ठिकाणी गर्दी व्हायची त्या मूव्हीज पाहायला. आणि ज्या मूव्हीज अशा होत्या की एकदम मास्टरपीस, जिथं की मुलींना ऑब्जेक्टिफाय नाही केलं जाते किंवा एखादा संदेश पोहोचवला जातो आहे, त्या नव्हत्या चालत. पण आता त्या चालतात. करेक्ट. कारण ती इंडस्ट्री आत्ता ग्रो व्हायला लागली आहे. ग्रो झाली आहे, खूप पुढे गेली आहे, एस्टॅब्लिश्ड बनली आता. ही इंडस्ट्री खूप नवीन आहे. इथून मी आत्ता एक्सपेक्ट नाही करणार लोकांकडून की त्यांनी माझ्याकडून क्रिएटिव्हिटी एक्सपेक्ट करावी, आणि मी केली तर मला ते रिस्पॉन्सही देणार नाहीत. म्हणजे आत्ता जी डिमांड आहे शोजची ती तशीच राहील किंवा माझ्या शोजची प्राईज वाढेल, मी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केली तर असं काहीच नाही होणार. त्यामुळे मी तर नाही असं एक्सपेक्ट करणार आत्ता, पण माझं म्हणजे खात्री आहे मला की पुढे जाऊन येणाऱ्या वर्षांमध्ये नक्कीच चेंजेस होणार आणि लोकं स्वतःच डिमांड करणार ह्या गोष्टीला बोर होऊन. करेक्ट. नॉर्मली आपण जसं बघितलं की आता ॲज अ स्त्री म्हणून खरं तर आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय. तुमचे जे काय पॉईंट्स आहेत ते आम्हाला ह्या हां. शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आपण स्टेजवर एक मानसी बघतो, हो. जी की लाईट्स आणि कॅमेराज आणि ह्या सगळ्याच्या ग्लॅमरमध्ये असते. पण हां. आज ॲक्च्युली मानसीला काय वाटतं हे लोकांना ह्या शोच्या मार्फत कळणार आहे. तर तू लोकांना काय संदेश देऊ शकतेस? म्हणजे ह्या बाबतीत का? हां, ओव्हरऑल म्हणजे ह्या इंडस्ट्री बाबतीत. ह्या इंडस्ट्री बाबतीत की आत्ता लोकं तर एन्जॉय करतात, असं काही नाही. पण आता अजून एक मला ह्याच्यावरून गोष्ट आठवली की सांगू शकतेस तू? एक अशी पण कॉमेंट आली होती मला की बार बार डान्स चालू आहे. अच्छा. आता ह्याला एकदम सिम्प्लिफाय करू शकते मी की, आणि बऱ्याच मुलींना ही कॉमेंट्स येते. बार डान्स हा बारमध्ये केला जातो, आणि आम्ही जे DJ शोज करतो किंवा स्टेज परफॉर्मर्स जे आहेत ते प्रॉपर स्टेजवरती परफॉर्म करतात. मी जेव्हा स्टेजला गेले होते मागच्या शोला किंवा पहिल्या शोपासून, मला तिथे रिस्पेक्टफुली ट्रीट केलं जातं, माझा सत्कार केला जातो सगळ्यांच्या समोर. म्हणजे
छान रिस्पेक्टफुली ट्रीट केलं जातं. तर मला नाही वाटत की बार डान्सरला असं ट्रीट केलं जात असेल. बार डान्सर ही बारमध्ये डान्स करते किंवा डान्स हा बारच्या ठिकाणी होतो. अशा ओपन ठिकाणी नाही होत आणि तिथला माहोल वेगळा, हे वेगळं. इथे क्राऊड असतं, लोकं रिस्पेक्ट देतात. तर म्हणजे खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणून मी हेट कमेंट्सकडे लक्ष नाही देत. ओके. कारण ते जे बोलतायत ते असं आउट ऑफ इमोशन बोलतायत. स्टेजवर गेल्यानंतर तुला असं कधी झालंय का, की बाबा खूप भीती वाटलीये, फिअर फील होतोय? कारण की बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण बघतो की क्राऊड हा खूप वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तर बरोबर. असा काही गोष्ट झालीये कधी, त्याच्याबद्दल तू काय सांगू शकशील? ह्याच्याबद्दल मी म्हणजे 2 एक्सपिरियन्सेस शेअर करू शकते माझे. ओके. मी नवीन शोज करायला सुरू केले होते, वैयक्तिक डी-जे शो. तर मी एका गावात गेले होते. तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे अजूनही मी खूप घाबरते. अजूनही मी घाबरते प्रत्येक शोच्या आधी, की धड-धड होत असतं. पण वरती गेल्यावरती मग निवांत होऊन जातं सगळं. त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ऑलरेडी म्हणजे मला शोज वगैरे हँडलिंग आधी एवढं जमत नव्हतं आणि मी एकटी बघायचे. तर पहिला सीझन होता माझा आणि मी गेले तिथं गावात, आवरलं वगैरे, सगळे टीम मेंबर्स आले होते. एक परफॉर्मन्स होत होता. छान चालला होता शो. हं. पण नंतर मग आम्ही ग्रुपनी जायला लागलो, की 3-3 मुलींची एंट्री, लीड डान्सर्स आणि तिथे गेल्याच्या नंतर अचानक दगडफेक, माती वगैरे अरे फेकायला बापरे! लागले. असंच मज्जा म्हणून. असं नाही की काही वल्गर होत होतं किंवा काय, हं, काहीच हं. नाही. नॉर्मल आपला डान्स चालू होता आणि तरी पण असं म्हणजे असे पण लोकं असतात. म्हणून भीती वाटते थोडी कधी-कधी. तरी आम्ही सोबर जेवढं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करतो. आणि दुसरा काय प्रसंग होता? अ, म्हणजे असं एकदा आम्ही साखरळे म्हणून एक गाव आहे. तो माझा सगळ्यात फेव्हरेट शो आहे. तिथे गेले होते शो करायला. तर तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे मी एवढा क्राऊड पहिल्यांदा बघितला होता आणि अच्छा. तिथे थोडंसं माझं कॉन्फिडन्स लो झाला कारण एक रशियन डान्सर होती ऑपोजिटला माझा. ओके. तर माझी पर्सनॅलिटी किंवा तिची खूप डिफरन्स आहे. मग थोडी इन्सिक्युरिटी वगैरे वाटली. खूप भीती वाटलेली मला त्यावेळेस, की कसं होणार आता शो माझा? कारण सगळ्या मुलींपेक्षा ती जास्त उठून दिसत होती. पण तिथं गेल्याच्या नंतर ना मी आतमध्ये माझे 2-3 परफॉर्मन्सेस झाले. पण आतमध्ये गेल्याच्या नंतर पब्लिक एवढं चीअर करत होतं, हं, की हं. बाहेरून म्हणजे मानसी असं एका ह्याच्यात म्हणजे ओरडत होते सगळे. म्हणजे भीती खूप वाटली होती त्या शोला, की कसं होणार शो किंवा काय. पण खूप छान झाला आणि ते तेवढं पब्लिक त्या शोला मी पहिल्या एंट्रीला पण खूप घाबरले होते, अच्छा. की एवढं क्राउड बघून. नॉर्मली मला एक गोष्ट सांग मानसी, की फेम ज्यावेळेस तुला मिळाला त्याच्यानंतर तू हं, बेसिकली एस्टॅब्लिश झाली, की आता मानसी जी आहे ती मानसी पुणेकर या नावाने ओळखली जाऊ लागली. हं. त्याच्यानंतर लाईफमध्ये काय चेंजेस झाले? जो आधीचा स्ट्रगल होता, जे आधीचे किस्से होते, ते बदलले थोड्याफार प्रमाणात, की अजूनही त्याच पद्धतीमध्ये चालतात? नाही, बरेचसे चेंजेस झालेत. कारण म्हणजे माझ्यासाठी हे सगळं खूप नॉर्मल आहे. मी घरी आल्याच्या नंतर. बाहेर गेल्यावरती मला डिफरन्स जाणवतो, की हां, मी मानसी पुणेकर आहे. अच्छा. घरी आल्याच्या नंतर एकदम नॉर्मल. पण अ, एकदा म्हणजे असं झालं, की माझे कॉलेजचे जे फ्रेंड्स होते, हां. फ्रेंड्स नाही म्हणजे कॉलेजमधले जे कलीग्स किंवा काय म्हणू शकतो ते बोलत नाही किंवा त्यावेळेस माझ्याशी बोलत नसायचे वगैरे. अच्छा. पण आता मेसेजेस करणार किंवा कॉमेंट्समध्ये काहीतरी बोलणार असं. आणि अजून एक वाईट प्रसंग घडला होता, की म्हणजे फनी पण आहे, पण वाईट पण आहे, की आम्ही शो केला होता एका ठिकाणी. तिथून आम्ही रिटर्न येत होतो ओके. आणि रिटर्न येत होतो, सगळे दमले होते. गाडीमध्ये जेवण वगैरे करून झोपले. आम्ही चाललो होतो, सगळं निवांत होतं. पण अर्ध्या रस्त्यात आम्हाला काय प्रॉब्लेम आला, की हायवेला ना काही 2 जणं होती माणसं. ते पिऊन होते का काय माहीत नाही, पिऊनच होते बहुतेक. त्यांनी गाडी दाबत होते सारखी आमची. अरे बापरे! आमची आणि इतर लोकांची पण दाबत होते मागच्या एका गाडीची. आणि आम्ही बघतोय अर्धा पाऊण तास झाले तेच चाललंय त्यांचं. आणि त्याच्यानंतर मग ते बाउन्सर दादांच्या वगैरे माझी एक मॅनेजर होती त्यांच्या लक्षात आलं. तिला परत खराब हातवारे करून इशारे पण करतोय मुलगी बघून. आणि त्याच्यानंतर मग ह्या लोकांनी गाडी साईडला घेतली रागाच्या भरात. उतरले
आणि मी तर खूप घाबरले होते की आता काय होणार. म्हणजे हायवेलाच गाडी थांबवली मध्येच अच्छा. दोघांची. आणि मी बघत होते तो काय चाललंय काय नाही. तिकडून 2-3 चापट्यांचा आवाज आला. दोघांनी मार खाल्ला बाउन्सर दादाचा. परत ती मॅनेजर होती तिच्या भावाचा. आणि नंतर आम्हाला समजले की ते गाडीत जे बसले होते ते बाप आणि लेक होते. तर अरे बापरे! त्यांच्यातला एक पिऊन होता. आणि हे झालं. मागच्या गाडीतले सुद्धा लोकं आले. त्यांनी सुद्धा मग ह्यांना बडबड वगैरे केली. तिथे शेजारी एक टपरी होती. तिथं आम्ही सगळे गेलो, चहा वगैरे पिलो. आणि त्या टपरीचा असा विषय की इकडे हे सगळं माहोल झालंय. म्हणजे अशी भीती वाटते प्रवास करताना की असं काहीही होऊ शकतं. आणि त्याच्यात त्या टपरीवाल्याचं एका तासातच म्हणजे पूर्ण धंदा झाला. तो घरी पण निघून गेला. त्याचं म्हणजे थांबला सुद्धा नाही तो तिथं आता पुढच्या कस्टमरसाठी वगैरे. खूप अच्छा. गर्दी वगैरे जमलेली मग असं. असे पण किस्से होतात. की फेम मिळाल्यानंतर ज्यावेळेस आपण बघतो की लाईफमध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक हं, ती म्हणजे फेम, जो की ऑलरेडी तुझ्याकडे आहे. हं. आणि दुसरी म्हणजे रिस्पेक्ट, जी की लोकांनी द्यावी अशी आपण अपेक्षा करतो. तर हां, त्या बरोबर. संदर्भात तू काय सांगू शकशील? रिस्पेक्ट द्यावी असं वाटतं. पण मी जिथे-जिथे शोज केलेत आजपर्यंत, मला पूर्ण रिस्पेक्ट दिला लोकांनी. ओके. म्हणजे आयोजक जे असतात एकदम रिस्पेक्टफुली ट्रीट करतात. एखादा दुसरा असतो, की जो वाईट नजरेने बघू शकतो. पण मॅक्सिमम लोकं रिस्पेक्ट देतात. गावातली माणसं तर म्हणजे म्हणजे आवर्जून त्यांच्या घरी नेणार, जेवायला घालणार वगैरे. असं म्हणजे छान एक्सपिरियन्सेस सुद्धा आहेत. असं काही नाही आहे, की सगळेच खराब आहेत. तुमच्या लाईफमधला टर्निंग पॉइंट कुठला ठरला असं तुम्हाला वाटतं? टर्निंग पॉइंट म्हणजे ह्या फील्डशी रिलेटेड जर असेल ह्या ना फील्डशी रिलेटेड किंवा ह्या फील्डमध्ये येण्याच्या आधी? दोन्ही सांगू हां. शकशील तू? अ, म्हणजे आता ह्या फील्डचं बोलायला गेलं तर म्हणजे जेव्हा माझे एक्झाम्स सुरू होते आणि म्हणजे एक दिवस असं झालं, की मी ठरवलेलं, की दोन्ही गोष्टी मॅनेज करून चालायचं. पण ते एक दिवस मी म्हणजे पूर्ण वैतागून गेले. कारण माझ्याकडून नाही मॅनेज झालं, की बसमध्ये ऑर्केस्ट्राच्याच बसमध्ये वाचायचा अभ्यास करायचा किंवा फोनमधून. मग दगदग करून यायचं, झोप नाही होणार. एक्झामला गेले, बसले तर शेवटचाच पेपर होता का सेकंड लास्ट एक्झाम होती माझी. त्यावेळेस मी पूर्ण झोपेत तो पेपर लिहिला. अरे बापरे! मला समजले, की हे नाही होणार आता मॅनेज हाताच्या बाहेर गेलंय. एकतर एम-एस-सी कंप्लीट करायची किंवा मग शोज कंटिन्यू करायचे. मग त्यावेळेस मी ठरवलं, की जॉब वगैरे तर मला नव्हतंच करायचं कारण मी एन्जॉय नव्हते करत. मी ट्राय केलेलं त्यामुळे. पण डान्स त्यावेळेस मला खूप कमी पेमेंट होतं. एक ₹500 शिल्लक राहत असतील किंवा 600, 1000 मधले. पण मी ते काम एन्जॉय करत होते. किती लेट झालं तरी जायचं आणि शो एक पण नाही सोडायचं वगैरे. त्यामुळे मी ठरवलं, की मी आता हेच कंटिन्यू करणार. मग पुढे जे होईल ते होईल. तो टर्निंग पॉइंट होता. अ, तुझ्या आयुष्यातली जर एखादी बिग अचीव्हमेंट जर तुला सांगायची झाली, तर तू काय सांगू शकशील? माझी बिग अचीव्हमेंट तर ही आहे, की मला खूप कमी टाईममध्ये फेम मिळाला ह्या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे इतर इतर लोकांचं पण नाही कंपेअर करणार, पण खूप कमी टाईममध्ये. मी जशी इंडस्ट्रीत येऊन मला 1.5 पावणे 2 वर्षच झाले असतील. त्या मानाने हे खूप खूप जास्त आहे माझ्यासाठी. आणि पुढे तुझे काय गोल्स आहेत त्याच्याबद्दल काय सांगू शकशील तू पूर्ण आम्हाला शो जे बघतात त्या सगळ्यांना? पुढे माझे खूप गोल्स आहेत म्हणजे मला खूप काय-काय करायचं जसं आहे. की? जसं की मी तुम्हाला बोलले, की माझा आधी यूट्यूब चॅनल होता. मी म्हणजे काय करायचे, की म्हणजे होतं एक टाईपचं कंटेंट होतं, की जिथं म्हणजे बोलायचं होतं मला. हं. तर ते म्हणजे ते काम पण केलंय, की म्हणजे फक्त दिवसाला 3 तास काम करून ₹1,00,000 पर्यंतची अमाउंट कमवली आहे दर महिन्याला. YouTubeवरनं. हो. आणि त्याच्यानंतर परत बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, की माझ्या भावासोबत मिळून मी स्टार्टअपसुद्धा त्याच्या स्टार्टअपमध्ये काम केलंय, की ॲप होती आमची एक बुद्धिवान म्हणून, की त्याच्यामध्ये आम्ही स्कूलमध्ये जाऊन म्हणजे स्कूलमध्ये जे स्टुडंट्स असतात, हं. की त्यांना त्यांचा एखाद्या विद्यार्थ्याचा त्याच्या म्हणजे त्याने किती अंडरस्टँडिंग झाले सिलेबसमधलं किंवा किती त्याचे गॅप्स राहिलेत अजून, म्हणजे कव्हर करणं किती बाकी आहे. ते एक्झॅक्टली प्रत्येक स्टुडंटचं ट्रॅक केलं जाणार त्या ॲपवरून. पण ते जो इन्व्हेस्टर होता त्याचं तेवढं फंडिंग नव्हतं देऊ शकत तो. मग ते ड्रॉप केलं
किंवा अशा बऱ्याच गोष्टी ट्राय केल्यात, बरेच. मी कव्हर म्युझिक पण करायचे, की अच्छा. कव्हर सिंगरसुद्धा होते, की सॉन्ग्सचे कव्हर्स बनवायचे, यूट्यूबला पोस्ट करायचं वगैरे. त्यामुळे मला अजून खूप काय काय करायचं आहे. म्हणजे अजूनही माझं म्हणजे तू गाणं म्हणतेस? गायचे अच्छा. आता नाही, डान्सच्या पासून नाही, ते सोडून दिलं. म्हणजे असं ट्राय करत राहते. अजूनही माझं म्हणजे अजून एक्सपेरिमेंट चालू आहे, की माझे 20 यूट्यूब चॅनल्स आहेत अजून पण, जे रन करते मी घरी. 20? हां, तू एकटी चालवतेस? हां. आणि ओके. एक्सपेरिमेंट चालू आहेत त्याच्यावरती. अच्छा. आणि ईझी पण झाले, कारण एआयच्या थ्रू इमेजेस, व्हिडिओज, कंटेंटसुद्धा बऱ्याच गोष्टी जनरेट करते. माझं चाललंय, की त्याच्या एआयच्याच थ्रू म्हणजे ऑटोमेट करायचं माझ्या कामाला, की जेणेकरून मला कंटिन्युअसली. एक गोष्ट सांग, की तुला अशी कुठली गोष्ट आहे, की जे तुला वाटतं, की ह्या इंडस्ट्रीमध्ये बदलली गेली पाहिजे, जेणेकरून पुढं ज्या काही मुली असतील, ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं असेल, त्यांच्यासाठी ते एक सेफ आणि अभिमानाने रिस्पेक्टफुली बघितलं जाणारं क्षेत्र ठरावं? मी आत्ता म्हणजे जेवढं पण बघितलं इंडस्ट्रीला किंवा कॉमेंट्स वगैरे हे ते आपण बघतो. मी आता हे एक्सपेक्ट नाही करू शकत, की ह्याच्यावरून पण मी एक गोष्ट सांगते, हं. की आता आपण एखादं आर्ट म्हणतो, तर त्यामध्ये ना आर्ट नाही म्हणजे डान्समध्येच बघूया आपण, की रस असतात, इमोशन्स, बरोबर. की असे 9 रस आहेत, की जे की आपल्याच ह्युमनच्याच इमोशन्सला एक शांत रस असतो किंवा शृंगारिक असतो. परत रौद्र. तर शांत रस म्हणजे काय, की मी पीसवाले इमोशन एक्सप्रेस करणार. एक्झॅक्टली. रौद्र म्हणजे की हे डान्सच्या थ्रूही केलं जातं, जसं की कंटेम्पररी पण फॉर्म आहे डान्सचं, जिथं शांत असतं. परत रौद्र म्हणजे की अँगरवाले इमोशन मी एक्सप्रेस करणार लोकांपर्यंत. शृंगारिक रस जो आहे तो माझा फेवरेट आहे, जो की विष्णूशी रिलेटेड आहे, की जिथे अट्रॅक्शनशी रिलेटेड आहे तो, किंवा सेन्शुअल गोष्टी आपण म्हणू शकतो त्याच्याशी रिलेटेड आहे, किंवा ब्युटिफुल दिसणाऱ्या गोष्टी, छान, मस्त, सुंदर, किंवा एखाद्याला अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी. तर जो डान्स फॉर्म म्हणजे आहे लावणी किंवा आपण आयटम सॉन्ग्स वगैरे बघतो, ते शृंगार रस रिप्रेझेंट करेक्ट. करतात. तर आपण एखाद्या म्हणजे क्राऊडला, प्रत्येक माणसाची बायोलॉजी तर सेम काम करते. क्राऊडला आपण रौद्र रसवालं एखादा परफॉर्मन्स दाखवलं किंवा शृंगारिक, तर मोस्ट लोकं शृंगारिकवाल्यालाच चूज करणार. आणि मग त्यामुळे असं झालं आहे, की प्रत्येक आर्ट फॉर्म जो आहे, तिथे जे शृंगारशी रिलेटेड आहेत, त्या गोष्टी पहिल्या विकल्या जातात किंवा जास्त चालतात, जास्त डिमांडमध्ये असतात. त्यामुळे मला वाटतं, की ही शोच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा फिमेल परफॉर्मन्सचं जास्त डिमांडमध्ये असतात, किंवा मग त्यांचे जास्त फॉलोअर्स पटकन वाढतात आणि त्यामुळे शो वाढतात. पण पण त्याच्यामुळे साहजिक आहे, की लोकांची नजर म्हणजे बघायचा दृष्टिकोन तो चांगला नसणारच किंवा लोकं खराब समजणार. पण हे पण आपण डिनाय नाही करू शकत, की अ, तो ह्याचाच पार्ट आहे. म्हणजे की लोकं स्वतः डिमांड करतात डी-जे शोजची किंवा ऑर अशा परफॉर्मन्सेसची, आयटम सॉन्ग्स, लावणीसुद्धा आपण बघू शकतो, की लोकं त्याच लावण्यांची डिमांड करणार जे डबल मीनिंग असतात किंवा प्लेफुल असतात, किंवा जिथं एखादी मुलगी खूप सुंदर दिसेल त्या लावणीत, असे. त्यामुळे मी हे एक्सपेक्ट नाही करणार लोकांकडून, की त्यांनी चांगल्याच नजरेने बघावं. मला माहिती आहे, कारण हे एक दिवस चेंज होणार आहे. आत्ता तर नाही होणार, पण थोड्या वर्षांनी 100% हे चेंज होणार. लोकं स्वतः क्रिएटिव्हिटीला डिमांड देणार आणि नवीन गोष्टी एक्सप्रेस कर. तुला जर तुझ्या फॅन्सला आता ह्या शोच्या माध्यमातून जर काही मेसेज द्यायचा असशील किंवा द्यायचा असेल, तर तो काय देशील? माझं एक इम्पॉर्टंट मेसेज आहे सगळ्यांसाठी, की जेव्हा लोकं शोज ठेवतात, म्हणजे तुम्ही पाहिले असतील असे व्हिडिओज व्हायरल होतात, की मुली डान्स करतायत आणि तिथं लहान मुलांसोबत डान्स करतायत. ते व्हिडिओज व्हायरल जातात. त्याच्याखाली खूप खराब कॉमेंट्स येतात. मला असं वाटतं, की ते नाही आहे बरोबर. मी पण बरेच शोज केलेत ना, प्रत्येक गावात गेले, लहान मुलांना घेऊन येतात. प्रत्येक कार्यक्रम जो आहे तो असं नाही आहे, की फॅमिली फ्रेंडलीच असू शकतो. आणि हे जे कार्यक्रम आपण करतो डी-जे शोज किंवा ऑर्केस्ट्राचे, मला नाही वाटत की हे बनलेले आहेत लहान मुलांसाठी.
करेक्ट. लहान मुलांसाठी असं पाहिजेच आहे लोकांना, तर ते ड्रामा ठेवू शकतात गावामध्ये. एक्झॅक्टली. नाटकाचे प्रयोग किंवा ऑर्केस्ट्रा, म्युझिकल ऑर्केस्ट्रा ठेवू शकतात, की जे लहान फॅमिली फ्रेंडली कार्यक्रम आहेत. पण जर तुम्ही अशा ठिकाणी आणताय मुलांना, लहान मुलांना, आणि मग तुम्ही आर्टिस्टकडून नाही एक्सपेक्ट करू शकत, की आर्टिस्टला चुकीचं नाही ठरवू शकत. म्हणजे समाजाची पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते, की त्यांनीसुद्धा म्हणजे असं नाही आणलं पाहिजे लहान मुलांना अशा ठिकाणी. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त काय मेसेज देऊ शकशील अजून? ह्याच्या कारण की व्यतिरिक्त आता जी गोष्ट तू सांगितली ती फार हं. महत्वाची आहे, की नॉर्मली जर असे शोज कुठे अरेंज केलेले हं. असतील तर शक्यतो तिथे लहान मुलांना आणणं टाळावं. हं. किंवा आम्ही बऱ्याच वेळा Instagramवर सुद्धा काही व्हायरल क्लिप्स बघितलेल्या आहेत, की बरोबर. ज्याच्यामध्ये डान्सर्स जे असतात ते लहान मुलांना बरोबर घेऊन घेऊन डान्स परफॉर्म करतात. करतात. तिथं डान्सर्सचे जे कॉस्ट्यूम असतात किंवा जी गाणी आपण परफॉर्म करतो, मला नाही वाटत हे लहान मुलांसमोर केलं पाहिजे. एक्झॅक्टली, म्हणजे एक्झॅक्टली. त्यांनी आणलं नाही पाहिजे खरं तर. तिथं आम्ही तर परफॉर्म करायला जातो. आम्ही नाही म्हणू शकत, की त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. मानसी, मला तुला अजून एक गोष्ट विचारायची आहे, की तुझं Instagram प्रोफाईल ज्यावेळेस आम्ही टीम बघत होतो त्यावेळेस त्याच्यावर तू लिहिलेलं आहे अंतः अस्ति प्रारंभ. बरोबर. हं. तर तू कधी अशी कम्प्लिटली ब्रोकन झालेली आहेस का? आणि ते लिहिण्यामागचं खरं कारण काय? तू काय सांगू शकशील आज? कंप्लीटली ब्रोकन झाले मी, की जेव्हा जे मी मगाशी सांगितलं, की यूट्यूबचं चॅनल होतं, की ज्याच्यावरती सगळं चाललं होतं, एज्युकेशन वगैरे. तर तो सस्पेंड झाला होता काही इश्यूजमुळे, आणि सस्पेंड झाल्याच्या नंतर आमच्याकडं काहीच पैसे उरले नव्हते, की असा टाईम आला, की ते पैसे पण संपून गेले. रेंटचे पण पैसे नव्हते किंवा लिटरली जेवण करायला सुद्धा पैसे नव्हते. आणि त्यावेळेस मग आम्ही बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, की म्हणजे काही कोर्सेस वगैरे सेल केले, पॅम्पलेट्स बसस्टँडवरती जाऊन प्रत्येकाला वाटून वगैरे, किंवा प्रत्येकाला एक्सप्लेन करत होतो, की हा कोर्स घ्या म्हणून. आणि मग त्यावेळेस खूप कम्प्लिटली ब्रोक झालेलो, आणि नेमकं त्याच्यानंतरच मी ही फील्ड जॉईन केली. जॉबसुद्धा ट्राय केला होता, पण ते पण वर्कआउट नाही झालं. मग ह्या फील्डमध्ये आल्यावरती ॲटलिस्ट एक मार्ग मिळाला, की की रेग्युलर पेमेंट सुरू झालं वगैरे. मग म्हणून मला माहिती आहे, की जिथं सगळं संपतं परत उभं पण राहता येतं. अरे वाह! आणि मल्टिपल टाईम्स असं झालेलं आहे, की बऱ्याच गोष्टी बंद पडल्या, परत दुसरं काहीतरी मिळालं. एक दरवाजा बंद झाला, की दुसरा त्यामुळे तू ते अंतः उघडला. अस्ति प्रारंभ असं लिहिलेलं आहे. हां, त्यामुळे मी खूप मानते ते वाक्य, कारण ते घडत राहतं. थँक यू, थँक यू. मानसी, मला अजून एक तुला प्रश्न विचारायला नक्की आवडेल. मला सांग, की ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आपण डिस्कस केल्या, याच्याने काय बदल होतील, नाही होतील ते आपल्याला इन फ्युचरमध्ये कळणारच आहे. पण हं. अशी कुठली एखादी इमोशनल गोष्ट आहे, की जी तुझ्या आयुष्यात घडून गेली आणि त्याच्याबद्दल तू काय सांगू शकशील? इमोशनल मोमेंट, हां, मी जो साखराळीचा इव्हेंट तुम्हाला बोलले, मला खरं माझ्यासोबत पहिल्यांदा असं झालं होतं, की असं एवढ्या जोरात क्राऊड माणसी ओरडतोय. मला ते खूप खूप आवडलं होतं. अजून एक इन्सिडेंट होता. माझा साताऱ्यामध्ये शो होता, आणि तिथं माझ्यासोबत असं नव्हतं झालं कधी, असा फॅन मोमेंट नव्हता आला, की तिथून खूप लांबून एक मुलगा आला होता आणि त्याचे मित्र, आणि ते म्हणजे फक्त शो बघण्यासाठी वगैरे बरेच पार्टीवाले असे करतात, जे ऑर्गनायझर्स असतात, की खूप लांबून येतात, की 150-150 किलोमीटर, 200-200 किलोमीटरवरून कार्यक्रम बघायला किंवा ठरवायला. मग हे सुद्धा म्हणजे मला असं त्यावेळेस वाटतं, की आपला कार्यक्रम बघण्यासाठी एवढ्या लांबून लोकं येतात. असं नाही की सगळेच चुकीचं समजतात किंवा काय, की खूप रिस्पेक्टफुली पण ट्रीट करतात. मग ते इमोशनल मोमेंट असतो. असे झाले की म्हणजे आता बरेच वेळा माझे फॅमिलीवाले तर नसतात माझ्यासोबत, आणि जेव्हा असं खूप कौतुक होतं किंवा, तर मला असं वाटतं की त्यांनी पण बघायला पाहिजे. फॅमिलीवाल्यांनी तुझ्याबरोबर असायला हवं होतं. तुझ्या स्ट्रगलच्या ज्या काही गोष्टी तू सांगितल्यास आणि त्याचबरोबर फॅमिलीच्या ज्या काही गोष्टी तू आता सांगितल्यास, की आम्ही बघतोय की तू थोडीशी इमोशनल झालेली आहे. तर तू तुझ्या भावाबद्दल काय सांगशील? कारण की आम्ही बरेच वेळा ऐकलेलं आहे की तुझा भाऊ हा कंटिन्युअसली तुझ्याबरोबर असतो. माझ्या भावाने खूप सपोर्ट केला मला पहिल्यापासूनच. खूप सपोर्टिव्ह भाऊ आहे माझा, की म्हणजे त्याने मला कधी जज नाही केलं की तू हे नको करू, ते नको करू. तो पण एकदम फॅक्ट्स बघून चालणारा माणूस आहे, की लोकं काय बोलतील, काय नाही ह्याचा नाही विचार करत. कारण त्याला माहिती आहे, की आपलं खूप पोटेन्शियल आहे. असं थोडी आहे, हे जस्ट वन ऑफ द थिंग्स आहे, की आज मी करेल, मे बी उद्या मी बंदही करू शकते. करेक्ट. की
त्यामुळे त्याचा खूप सपोर्ट आहे मला. इवन माझं इंस्टाग्रामच्या हँडलिंगमध्ये त्याचा हातभार आहे. बरोबर. पहिल्यापासून आम्ही एकमेकांच्या सपोर्टनेच इंडिपेंडंट बनलोय. तुझा भाऊ तुझ्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे? लहान आहे, पण अच्छा. मोठ्या भावासारखाच आहे. ओके, ओके, ओके. आयुष्यामध्ये तुझ्यावर विश्वास ठेवणारी अशी सगळ्यात पहिली व्यक्ती कोण होतं? मम्मी, पप्पा आणि माझा भाऊ. दुसरं कोण नाही. ओके. आणि आणि कॉलेजमधल्या आणि शाळेतल्या काय आठवणी सांगू शकशील तू? कॉलेजमधल्या आठवणी होतं की मी लेक्चर्स बंक करायचे आणि कॅन्टीनमध्ये बसायचे. असं काही नाही, मी अभ्याससुद्धा केला आहे. माझे 80% पुढेच मार्क्स असायचे किंवा अच्छा. त्याच रेंजमध्ये मी असायचे. पण असं मजा-मस्ती पण केली आहे खूप. किंवा फ्रेंड्ससोबत इकडे जा, तिकडे जा, अशा गोष्टी. पहिलं मला एवढं फ्रीडम नव्हतं. म्हणजे आम्ही दोघेही कामावरतीच जास्त फोकस होता, की आम्ही ठरवलं होतं की स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्यायची. त्यामुळे असं एवढं फ्रेंड्समध्ये पहिलं नव्हतं इन्व्हॉल्वमेंट, जेवढं आत्ता मी थोडा तरी टाईम देते फ्रेंड्सला. इन फ्युचर तुला कधी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा बॉलिवूड फिल्म हम्म. इंडस्ट्रीमध्ये म्हणा जाण्याची इच्छा आहे? जर तिथून चान्स आला तर काय करशील? मला तरी पर्सनली ॲक्टिंगमध्ये नाही आहे इंटरेस्ट. अच्छा. पण म्हणजे माहिती नाही, मी ट्राय केलं तर हो पण शकतं किंवा नाही. पण अजून तरी माझ्या डोक्यात ते नाही आहे. बाकीच्याच गोष्टी चालू आहेत. फ्युचरमध्ये मानसीला लोकांनी कसं म्हणून लक्षात ठेवावं ह्याच्यावर तुझं मत काय? मला एक लर्नर म्हणून, लर्नर, एक्सप्लोरर किंवा एक्सप्लोर करण्यात पण जास्त बिलीव्ह करते. मला आवडतं नवीन गोष्टी ट्राय करायला. आणि बऱ्याच गोष्टी चालून जातात, काही नाही चालत. मग कधी इंटरेस्ट संपतो तर ते बंद करून दुसरं परत चालू करायचं. आपण थोडंसं तुझ्या हॉबीजकडे येऊयात. हम्म. जसं की आता आपण बऱ्याच तुझ्या शोजबद्दल डिस्कशन केलं. तर आता आम्हाला मानसीला थोडंसं असं जाणून घ्यायचं की मानसीची दुसरी बाजू काय ती आपल्याला लोकांसमोर मांडायची आहे. सो तुला अशा कुठल्या हॉबीज आहेत ज्या की तुला आवडतात, ज्याच्याबद्दल तू सांगू शकतेस? आता लहानपणी मी कशी होते माहिती आहे का, मला मला खायला खूप आवडायचं. अच्छा. माझी तब्येत पण तेव्हा खूप चांगली होती. पण नंतर नंतर हे शोजच्याचमुळे तब्येतीकडे मी काही लक्ष नाही दिलं. घरचं जेवण नाही, कंटिन्युअसली बाहेरचंच. त्यामुळे परिणाम झाला तब्येतीवर. त्यामुळे आता सध्या मला कुकिंग खूप आवडतं करायला. ओके. कुकिंग, परत डान्स तर आहेच आहे माझी हॉबी, पॅशन, प्लस त्याच्यातूनच इन्कम पण होतो आहे. आणि सिंगिंग पण आहे, पण ते नाही वेळ मिळत किंवा असं बाहेर तर नाही करू शकत. माझी खूप इच्छा आहे. मी नक्की ट्राय करणार आहे पण सिंगिंग परत. ओके. थोडंसं आता आपण एका रॅपिड फायर राऊंडकडे जाऊयात आणि आपण आपला शो इथेच थांबवूयात आजचा. ठीक आहे. तर रॅपिड फायर क्वेश्चनमध्ये तुला काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती लवकर द्यावी लागतील. ठीक. ठीक आहे. तुझ्यासाठी महत्त्वाचं काय, स्टेज की स्टुडिओ? स्टेज. ओके. आयुष्यामध्ये फेम महत्त्वाचं आहे की पीस, शांतता? पीस. 100% पीस. म्हणजे फेम मिळाल्यानंतर हे तू सांगतेयस की तुला पहिलेपासून म्हणजे फेमच्या व्यतिरिक्त पीसच इम्पॉर्टंट वाटतो? ऑलरेडी मी शांत माणूस आहे, मला पीस खूप प्यारा आहे. डीजे सॉंग्स की मराठी हां. लावणी? मराठी लावणी कधी पण. क्राऊडनी दिलेली एनर्जी तुला जास्त महत्वाची वाटते की तुझ्यामध्ये स्वतःमध्ये सोलो एनर्जी असलेली जास्त महत्वाची वाटते? सोलो एनर्जी. जर एक काही निवडायचं असेल तर तू काय निवडशील, मनी की पॅशन? पॅशन. जे की डान्स आहे. ऑलरेडी मी खूप कमी पेमेंटमध्ये काम केले, मी मनी बोलूच शकत नाही. अजूनही माझं पेमेंट कमी झालं, पण माझं आवडतं काम आहे, मी करणार. मानसीला कसं बघू शकतात लोक की आयुष्यामध्ये रिस्क घेऊ शकते की सेफली कुठली गोष्ट करायची म्हणून मागं राहू शकते? 100% रिस्क घेऊ शकते. परफॉर्मन्सच्या वेळेस नॉर्मली आपण बघतो की कधी कधी मॉर्निंग शोज पण येत असतील तुम्हाला, की मोस्टली मला इव्हनिंग शोजच असतात? ऑर्केस्ट्रामध्ये असताना असायचे मॉर्निंग शोज, ओके. पण आता वैयक्तिक डीजे शोज हे रात्रीच होतात शक्यतो. जर एकाच शब्दात सांगायचं झालं की मानसी पुणेकर म्हणजे काय, तर तू काय सांगू शकतेस? परफॉर्मर. अच्छा. तर मानसी, तू आमच्या शोवर आलीस त्याबद्दल सगळ्यात प्रथम तर मी अजिंक्य तुझं मनापासून अभिनंदन करतो. आज जे तू विचार मांडलेस हे विचार पुढे जाऊन ह्या क्षेत्राशी रिलेटेड म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीची रिलेटेड म्हणा काही सकारात्मक बदल घेऊन येतील अशी आपण अपेक्षा करूया. बाकी तू जी कला जोपासतीयस किंवा ज्या
पद्धतीमध्ये काम करतेस ती तू अजून एनर्जीने तू काम करत राहावीस हीच आम्ही आशा व्यक्त करतो आणि तू इथे आल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू. स्टेजवरील टाळ्या, लाईट्स आणि ग्लॅमर हे सगळं आपण पाहिलं. पण आज आपण ऐकली ती एखाद्या कलाकाराची त्याच्या मनातली कहाणी. त्यांनी घेतलेली मेहनत, तिने केलेले सॅक्रिफायसेस, स्ट्रगल आणि एक हार न मानणारी जिद्द. परफॉर्मर गर्ल होणं ही एवढी सोपी गोष्ट नसते हे तिने आज आपल्याला जाणवून दिलं. त्यांना रोज स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. मानसी, तुझा प्रवास हा खरंच खूप इन्स्पायरिंग आहे आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.